तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच अजूनही सुटलेला नाही। टीव्हीके प्रमुख विजय यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे। निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेकडे सध्या 116 आमदारांचा पाठिंबा आहे, मात्र अजूनही बहुमतासाठी 2 आमदारांची गरज आहे। काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला, तर डाव्या पक्षांनीही विजय यांना पाठिंबा दिला। मात्र व्हीसीकेच्या समर्थनाशिवाय सरकार स्थापन करणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे व्हीसीके आज सकाळी टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेणार आहे। दरम्यान काल संध्याकाळी विजय यांनी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। मात्र अगदी शेवटच्या क्षणी आवश्यक असलेल्या पाठिंब्याच्या पत्राबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानं राज्यपालांना शपथविधीची अधिकृत घोषणाही पुढे ढकलावी लागली। तामिळनाडूतील राजकीय नाट्य नवनवीन वळण घेते, यामुळे शपथविधी सोहळ्याबाबतचं गूढ हे कायम आहे। IUML नंतर आता AMKनं देखील टीव्हीकेला साथ न देण्याचा निर्णय घेतला। AMK नेते TTV दिनकरन यांनी राज्यपालांची भेट घेतली। यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षातील एक आमदार संपर्कात नाही आणि त्यांनी पक्ष बदलला असल्याचा संशय व्यक्त केला। तसंच दिनकरन यांनी आमदारांच्या स्वाक्षरीचे समर्थन पत्र राज्यपालांना सादर केलं, ज्यात एडपाडी पलानीस्वामी यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीला पाठिंबा दर्शवला। मात्र AMKनं टीव्हीकेला समर्थन दिल्याचा दावा केला जातोय। AMKचे आमदार S कामराज यांनी पाठिंब्याच्या पत्रावर सही केल्याचा दावा करण्यात आला। टीव्हीकेनं तसा व्हिडिओ जारी केला, मात्र AMKचे सर्वेसर्वा दिनकरन यांनी मात्र असं कुठलंही पत्र दिलं नसल्याचं म्हटलं। टीव्हीके अफवा पसरवत असल्याचा आरोप दिनकरन यांनी केला। AMKचे विधानसभेत एकमेव आमदार आहे, मात्र टीव्हीकेसाठी सध्या एक जागा ही महत्त्वाची ठरली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।